नमस्कार, मी प्राध्यापक सुहास पाटील, सदस्य ऊस नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य। सोलापूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याच्या चेअरमनने गेल्या 8 दिवसापूर्वी ऊसाचे दर जाहीर करत असताना त्यांनी आवर्जून सांगितलं की मी यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3,500 रुपये प्रति टन देणार आहे। म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील साखर उतारा हा जवळजवळ 10 ते 11.5 रिकव्हरी पर्यंतच आपला साखर उतारा आहे। असं असताना जर 3,500 रुपये जर आपल्या सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदार जर देणार असतील, तर त्याच पटीत कोल्हापूर जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, यामध्ये तर जवळजवळ आपल्यापेक्षा 1-1.5% रिकव्हरी जास्त असते। आणि त्या अनुषंगाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा जवळजवळ प्रति टन 4,000 रुपये दर मिळायला पाहिजे। आणि त्या भूमिकेतून सर्व त्या तिन्ही जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा सर्व कारखान्यांकडून 4,000 रुपये दर मिळण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। पण असं असताना आज 3,500 रुपये सोलापूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्याने जो दिलेला जाहीर केलेला दर आहे, तो दर जाहीर करत असताना येणाऱ्या विधानसभेची निवडणूक हे जर डोळ्यासमोर ठेवून जर तो जाहीर केलेला असेल, तर त्यामध्ये सुद्धा एक गौड बंगाल दडलेला आपल्याला दिसून येईल। परंतु दुसरी बाजू की त्या चेअरमन साहेबांनी सांगितलं की साखर कारखान्यामध्ये किती नफा असतो हे माझ्याकडे बॅलन्स शीट आहे आणि त्यामुळं मी जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर देणार आहे। आणि त्याच अनुषंगाने जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 3,500 रुपये जर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जर दर मिळाला, तर असाच दर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे। त्या जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या कॅचमेंट एरियातील साखर कारखान्यांबरोबर बोलणी करावी आणि त्या भूमिकेतून त्यांना त्यांच्याकडून जास्तीत जास्त दर मिळवून घेण्याचा आपण प्रयत्न करावा। एवढंच सांगतो आणि थांबतो। धन्यवाद।